रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी 30 दिवसाच्या पारायणामध्ये आज 23वा दिवस. कालपर्यंत 16व्या अध्यायाच्या 283 ओव्यापर्यंत वाचन झाले आहे. आज 16व्या अध्यायाच्या 284 ते 17व्या अध्यायाच्या 110 पर्यंत वाचन करणार आहोत. 284 ओवीपासून वाचन करणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर 2-3 ओव्या श्लोक. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा न शौचम नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते, या श्लोकाखालील आहेत. त्या पाहिल्या म्हणजे आपली लिंक लागेल. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा न शौचम नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. तरे पुण्या लागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती, या जाणणे याची राती तयांचे मनो निगनिया आणि प्रवेशा चित्तने देतो आवेशा. कोश किटो जैसा जाचिन्नला पै का दिदले मागुती येईल की न ये हे पुढील न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा. तैश्या प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही निजते आसुरी जनी आणि सुचित्व स्वप्ने न देखती ते. काळीमा सांडेल कोळसा वरी चोखी होईल वायसा, राक्षसई मांसा विटो शके परे आसुरा प्राणिया. शौच नाही धनंजया पवित्रत्व जीवी भांड्या मद्याच्या. वाढविते विधीचे आस का पाती भांडवलाची वास, आचाराची भाष नेणती जैसे चरणे शिळेचे का धावणे वार्याचे. जाळणी आगीचे फलते होते तैसे पुढा सुनी स्वैर आचरती ते असुर. सत्तीशी वैर सदा चितया जरी नाग्या पुलिया विंचू करे गोदगुलिया. तरी साचा बोलिया बोलती ते आपानाची नितोंडे. जरी सुगंधा येणे घडे तरी सत्यतया जोडे असुरा ते. तैसे तीन करिता काय अंगीची ओकडे पाये. आता बोलती ते नवाई सांगी जला येरवी करे याचा ठाई चांगो ती त्याशी कैचे नीटांगा. तैसा सुराचा प्रसंग प्रसंगी परिस उधवणीचे जेवी तोंड. उगळी धुवाचे उभड हे जाणीजे ती उघड. सांगू ते बोल असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम. अपरस्पर संभूतं किमन्यत काम हेतुकम. हे जग असत्य म्हणजे धर्माधर्म अव्यवस्था रहित आणि ईश्वर रहित आहे. ते काम मूलक व स्त्री पुरुषांच्या परस्पर संयोगाने उत्पन्न होणारे आहे, दुसरे काय असे ते म्हणतात. तरी विश्व हा अनादि ठावो येत नियंता ईश्वर रावो. चावडी न्यावो अन्यावो निवडी वेदो वेदी अन्यायी पडे. तो निरय भोगे दंडे संन्यायी तो सुरवाडे स्वर्गीय. ऐशी हे विश्वव्यवस्था अनादि जे पार्था येते म्हणती ती प्रथा अवघेची हे. यज्ञ मोड ठकिले यागी देव पिछे प्रतिमा लिंगे. नागविले भगवे योगी समाधी भ्रमे. तेथ आपुले निबळे भोगिजे जे जे वेटाळे. हे वाचोनिके वेगळे पुण्य आहे ना अशक्तपणे अंगिके. वेगळ वेंटाळे न टके ऐसा गादी जेवी न विषय सुखे तेची पाप. प्राण घेपती सपन्नाचे ते पाप जरी साची तरी सर्व स्वाहता येतयांचे. हे पुण्य फळ की बळे आबळाती खाय. हेची बाधित जरी होय तरी मासया कान होय निसंतान. आणि कुळे शोधून दोन्ही कुमारेची शोभ लग्नी मिळविजते प्रजा साधनी. हेतु जरी तरी पशुपक्षादी जाती
जया मिती नाही संतती त्या कोणी प्रतिपत्ती विवाह केले चोरीचे धन आले तरी ते कोणाशी विष झाले वालवे परद्वार केले पुढी कोणी होय म्हणून देऊ घुसावी तो धर्म भोगवे आणि परत्राची गावे करीतो भोगे परे परत्र ना देवो न दिशे म्हणून ते वावो आणि करता निमे माठावो भोग्यासी कवनो हेत उर्वशिया इंद्र सुखे जैसा का स्वर्गलोके तैसाची गृमी ही नरकी लोळतूस लागे म्हणून नरक स्वर्ग नवे पाप पुण्य भागो जे दोन्ही ठाई सुख लोभो कामाचा चितो या कारणे कामे श्री पुरुष युग्मे मिळती तेथ जन्मे आघवे जग आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठी परस्परी द्विषी कामचिनाशी एवं कामा वाचून काही जगा मुळाची आन नाही ऐशी बोलती पाही असुरते आता असो हे किडाळ बोली न करू पगळ सांगताची सफोल होत शेवाच्या येतां दृष्टीमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्र कर्मान क्षयाय जगतो हिताः या दृष्टीचा अंगीकार करून ज्ञान नष्ट झालेली अल्पबुद्धी उग्र कर्मी व जगताचे शत्रू असे ते जगताच्या नाशाला प्रवृत्त होतात आणि ईश्वराच्या खंती नुसदियाची करीते चांथी ही नाही चेती निश्चय यको किंबहुना उघड अंगी भरून आपा खांड नास्तिकपणाचे हाड रुविले जीवी ते वेळे स्वर्गा लागी आदरू का नरकाचा अडदरू या वासनाचा अंकुर जुळून गेला मग केवळे देह खोडा अमिद्योदकाचा बुडबुडा विषय पंखी स्वाडा बुडाले गा जय आटावी होती जळचर तै डोही मिळती ठिवर का पडावे होय शरीर तै रोगा उदय जने केतूचे जैसे विश्वानिष्ठचे दोषे जन्मती ते तैसे लोकाटू विरूढलिया शुभ फुटती तैते कुंभ पापाचे कीर्ती स्तंभ चालते ते आणि मागा पुढा जाळणे वाचून आगी काही नेणे तैसे विरूचे एक करणे भलते या परितीची गा करणे आदरती संभ्रमे जेने तो ऐक पार्था म्हणे श्रीनिवासो काममाश्रित्य दुष्पुरं दंभ मान मदान्विताः मोहात् गृहीत्वात् सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः दुर्भर अशा कामाचा आश्रय करून दांभिकपणा मान व गर्व यांनीच युक्त होऊन मोहाने दुराग्रह धरून ते पापाचरण करण्यास प्रवृत्त होतात तरी जाळ पाणी न भरे आगी इंधन न पुरे तया दुर्भरांची आधुरे भुकाळलो तया कामाचा ओलावा जीवी धरुणी पांडवा दंभमानाचा मिळावा मिळविते मातलिया कुंजरा आगळी झाली मदिरा तैसा मदाचा ताठा तवा जरा चढता अंगे आणि आग्रा तुची ठावो वरी मौढ्यायसा सावावो मग काय वानू निर्वाहो निश्चयाचा जे परोपतापू घडे परावा जीवो रगडे तीही कर्मी होवो निगाढे जन्मवृत्ती मग आपुले केली फुकारिती आणि जगाती धिक्कारिती दाही दिशी पसरती स्पृहा जाळ ऐशे निगा टोपे थोरी आणती पापे धर्मधेनु खुरपे सुटले जैसे चिंताम परिमेयांच प्रलयांता मुपाश्रिता कामोपभोग परमा यथावदिती निश्चिता तसेच मरणानेही न संपणाऱ्या अशा विशेष सुख भोगाच्या अमर्याद चिंतेने ग्रासलेले
कामोपभोग हेच अंतिम साध्य आहे असा मनाचा निश्चय केलेले ते असतात. याची एका आहे ते जयाच्या कर्म प्रवृत्ती आणि जिनी याही परोती वाहती चिंता. पाताळा हुनी निम्न जिचे उंची साने गगन ते पाता त्रिभुवन अनुहीन होय. ते योगपटाची मौनी जीवी अनियम चिंतवनी. जे सांडू नेने मरणे वल्लभा जैशी तैशी चिंता अपार वाढविते निरंतर जीवी सुनी असार विषयाधिक. स्त्रिया गायले ऐकावे श्रीरूप डोळा दिखावे सर्वेंद्रिये आलिंगावे श्रेय तिजे कुरवंडी किजे अमृते तैसे सुख श्रेय परवते नाहीच म्हणून चित्ते निश्चयो केला. मग तयाची श्रीभोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्विभागा परवती. आशा पाशशतैर्बद्धा कामक्रोध परायणाः इहन्ति कामभोगार्थम अन्यायेनार्थ संचयान. शेकडो आशापाशांनी बद्ध झालेले काम क्रोध परायण होऊन आपल्या कामाच्या उपभोगाकरिता अन्यायाने द्रव्य संचय करण्याची ते इच्छा करतात. आमेश कवळू थोरी आशा न विचारिता गिळे मासा तैसे की जे विषय आशा तयाशी गा. वांछित तवन पवती मग कोरडीची आशेची संतती वाढवू वाढवू होती कोशकिडे आणि पसरीला भिलाशू अपूर्ण होय तोची द्वेषू. एवं काम क्रोधावनी अधिको पुरुषार्थ नाही. देहा खोलणे रात्री जागोवा ठाणांतरिया जैसा पांडवा ओ रात्री विसावा भेटेची ना. तैसे उंचवणी लोटिले कामे निहटती क्रोधाच्या ढेमे तरी राग द्वेषे प्रेमे न माती केही. ते वेचे जीवीची या हवा विषय वासनांचा मेळावा केला परी तो भोगावा अर्थे किना. म्हणून भोगाव्या जोगा पुरतार्थो पैगा आनावया जगा झोंबती सैरा. एका ते साधुनी मारिती एकाची सर्वस्वे हरिती. एका लागी उभारिती अपाये अंतरे पाशिके पोती बागुरा. सुनी ससाने चिकाटी खोचरा घेऊन निगती डोंगरा पारधी जैसे. ते पुसावया पोट मारून प्राणियांचे संगाट आणि ती ऐशे निकृष्ट ती करीती. परप्राण घाते मिळवते वित्ते मीनलया चित्ते तूषणे कैशे. ईद मध्यमया लब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम ईदमस्तेदमपि मे भविष्यति पुनर्धनम. आज मी हे मिळवले उद्या मी हे मिळवेन. माझा हा मनोरथ आहे. माझे हे धन आहे. आणखीही हे धन माझे होईल. मने आजी मी या संपत्ती बहुतेकांच्या आपला हाती केलिया धन्य नामे. आयसास लागू जब जाये तव मन आणि काही वाये. सवेची मने पाहे आणि कांची आणो. हे जे तुले असे जोडिले तयाचेने भांडवले लाभागी न उरले चराचर हे. ऐशेनी धना विश्वाचिया मीची होईन स्वाम्या मग दिठी पडे तया निधी. असो मया हतशत्रुर हनिशेच्या परानपी. ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. हा माझा शत्रू मी मारला. दुसऱ्या शत्रूंना देखील मी मारीन. मी ईश्वर आहे. मी भोगी म्हणजे सुख भोगणार आहे. मी आज्ञासिद्ध बलवान व सुखी आहे. हे मारिले ते वर थोडे आणि काही स्वाधीन गाडे मग नांदेन पवाडे. एकलाची मी माझी होतील कामारी ती वाचून रे मारी. किंबहुना चराचरी ईश्वर तो मी. मी भोग भूमीचा रावो
आजी सर्व सुखाशी ठावो, म्हणून इंद्रुही वावो माते पाहुणी. मी मने वाचा देहे, करीते कैसे नोहे, के मज वाचोनी आहे आज्ञा सिद्धान. तवची बळिया काळू, जवन दिशे मी अंतर्बळू, सुखाचा किरणी कळू राशिवा मिजी. अड्योबी जनवानस्मी, कोन्योस्ति सदृशो मया, यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानम विमोहिता. मी धनवान आहे, मी कुलीन आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे. मी यज्ञ करीन, दान देईन, आनंद पावेन इत्यादी प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले. कुबेरू आथिला होय, परितोनेने माझी सोय, संपत्ती मज समनवे श्रीनाथाई. माझ्या कुळाचा उजाळू, का जाती गोतांचा मिळू, पाहता ब्रह्मा ही हळू उन्हाची दिशे. म्हणून मिरविती नावे, वाया ईश्वरादी आगवे, नाही मजची सरी पावे ऐशे कोणी. आता लोपला विचारू, त्याचा करीन मी जीर्णोद्धारू, प्रतिष्ठीन परमा या गवरी. माती गाती वानिती, नटनाचे रिजवते, तया दीन मागती ते वस्तू. माझे रान पाणी प्रमादाचा अलिंगनी, मी होईन त्रिभुवनी आनंदाकारो. काय बहु सांगू ऐशे, ते आसुरी प्रकृती पिशे, तुरंबिती असोशे गगनोळे तिये. अनेक चित्त विभ्रांता, मोहजाल समावृता, प्रसक्ता कामभोगेषु, पतंते नरकेषु. अनेक कल्पनांनी चित्त भ्रमण पावलेले, मोहाच्या जाळ्यामध्ये गुरफटलेले, विषयोपभोग घेण्यामध्ये गर्क झालेले असे हे अपवित्र अशा नरकामध्ये पतन पावतात. ज्वराचे नि आटोपे, भोगी भलतैसे जल्पे, चावळती संकल्पे जाणते तैसे. अज्ञानातले धुळे, म्हणून आशा वावटळी, भोवंडी जती अंतराळी मनोरथांचा. अनियम आषाढ मेघ, का समुद्रोर्मी अभंग, तैशी कामिती अनेक अखंड काम. मग पै कामनाची तया, जीवी झाल्या वेलरिया, ओर पिले काठिया कमळे जैसे. का पाषाणाच्या माथा, हांडी फुटले पार्था, जीवी तैसे सर्वथा कुटके झाले. तेव्हा चढते रजनी, तमाची होय पुरवणे, तैसा मोह अंतःकरणी वाढूची लागे. आणि वाढी जवजव मोह, तव तव विषयी रोह, विषय ते थटावो पातकाशी. पापी आपले निथावे, जव करीती मिळावे, तव जितांची आगवे येती नरक. म्हणून गा सुमती, जे कुमनोरथा पाळिती, ते असुर येती वस्ती तया ठाया. जेथ अशी पत्र तरुवर, खदिरांगाराचे डोंगर, तातला तेली सागर भूतताती. जेथ यातनांची श्रेणी, हे नित्य नवे यमजाचनी, पडती ते दारुणी नरकलोकी. ऐशे नरकाची आशेले, भागिन जे जे जन्मले, तेही देखो भुलले येजिते यागी. एरवे यागातिका क्रिया, लहानी तेचे धनंजया, परी विफळते आचरोनिया नाटके जैसे. वल्लभाची उजरिया, आपण यापती कुसरुया, जोडोनी तुषिती जैशिया आहेवपणे. आत्मसंभाविता स्तब्धा, धनमान मदान्विता, यजन्ते नाम यज्ञैस्ते, दंभेना विधिपूर्वकम्. अहमन्य, नम्रताहीन, धन मान व गर्व यांनी युक्त असे हे दांभिकपणाने अविधीपूर्वक केवळ नावाचे यज्ञ करतात.
तैशी आपण मानिती महंतपण फुगती असाधारण गर्वितेने मग लवो नेनती कैसे आठिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळाराशी तैशी आपुली बर्वे आपण चिरिजता जीवे तृणाही गुणी आगवे मानिती नीच वरे धनाची मदिरा माजुनी धनुर्धरा कृत्य विजरा सवते केले जयांगी आहे ती ऐशी तेथ यज्ञाची गोठी कायशी तरी काय पिशी न करती गा म्हणून कोणी केवळे मौढ्य मध्याची निबळे यागाची ही टवाळे आदरीती ना कुंड मंडप भेदे ना उचित साधन समृद्धी आणि तयाशी तव विधी द्वंद्वचे सदा देवा ब्राह्मणाचे निनावे आडवारे नाही न आवे ऐशयाती तेथ यावे लागे कवना पये वासरू आचा भोकसा गाई पुढे ठेवणे जैसा उगाना घेती क्षीर रसा बुद्धिवंत तैशी यागाची निनावे जग वावोनी हावे नागविती आघवे आहेरावरी आयशा काही आपुल्या होमिती जे उजरिया तेने कामिती प्राणिया सर्वनाशू अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधञ्च संश्रिताः कामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः अहंकार बल गर्व काम आणि क्रोध यांचा आश्रय केलेले मत्सरयुक्त होत जाते आपल्या व इतरांच्या देहामध्ये असणारा जो मी त्या माझा द्वेष करतात मग पुढा भेरी निशाणो लावून ते दीक्षितपणा जगी फोकारी ते आपण वाहू वाहू तेव्हा महत्वे तिने अधमा गर्वा चढे महिमा जैसे लेवे दिजले तमा काजाळाचे तैसे मौढ्य घनावे औद्धत्य उंचावे अहंकारू दुनावे अविवेकुही मग दुजयाची भास नुर्वावया निशेष बळेपणाधिक होय बळ ऐसा अहंकार बळा झालिया एक वळा दर्पसागरू वेळा सांडून उते मग ओसंडिलेनी दर्पे कामाही पित्त कुरुपे तया धगे सैंग पळपे क्रोधाग्नी तो तेथ उन्हाळा आगे खरमरा तेला तुपाचिया कोठारा लागला निवारा सुटला जैसा तैसा अहंकारू बळाला दर्पू काम क्रोधी गुढला या दोहीचा मेळू झाला जयाचा ठाई ते आपुल्या सवेशा मग कोणी कोणी हिंसा या प्राणिया ते विरेशा न साधिते गा पहिले तव धनुर्धरा आपुल्या मांस रुधिरा वेचू करीती अभिचारा लागोनिया तेथ जाळीती जे दे या माझे जो मी आहे ते आत्मया मज घाई वाजिती ते आणि अभिचारी कितीही उपद्रवी जे तुले काही तेथ चैतन्य मी पाही शुणू पावे आणि अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे तया टाकीती टाळे पैशून्याची सती आणि सत्पुरुष दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे ये माझी निजाची धामे निर्वाळली होम धर्मे स्तोत्रादिके तया द्वेषाचे निकाळ कुटे बासटोनी तिखटे कुबोलांची सदटे सुती कांडे तानहं द्विशतः क्रूरां संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशोभाना सुरीष्वेव योनिषु मी माझा अथवा माझ्या भक्त वगैरेचा द्वेष करणाऱ्या त्या दुष्ट पापी नराधमांना सृष्टीतील अमंगल अशा असुरी जन्मामध्ये कायमचा ढकलतो. आयशे आगवाची परी
प्रवर्तले माझा वैरे तरी तया पापियाजी मी करी ते ऐकपा तरी मनुष्य देहाचा तागा घेऊनी रुसती जे जगा ते पदवी हिरोनी पैगा तैशी आयशे ठेवी जे क्लेश गावीचा उकरडा भवपुरीचा पानवडा ते तमयोनी तया मुढा वृत्तीच दे मग आहाराचे नावे तृणही जे तनुगवे ते व्याघ्र वृश्ची काढवे तैशी करे तेथ क्षुधा दुःखे बहुते तोडून खाते आपण याते मरो मरो मागुते होतचे असते का आपुला गरळ जाळे जळतया अंगाचे पेदळे ते सर्पची करी बिळे निरुंधला परे घेतला श्वासू घापे येतुले न हे मापे विसावा तया नाटोपे दुर्जनांशी ऐशेनी कल्पांची या कोडी गणिता ही संख्या थोडी ते तुला वेळून काढी क्लेशोनी तया तरे तयाशी जेथ जाणे ते तिचे हे पहिले पेने ते पावोन ये रे दारुणे न होती दुःखे आसुरीम योनी मापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्येव कौंतेय यतो यांत्यधमान गतिं हे कौंतेया जन्मोजन्मी आसुरी जन्म पावणाऱ्या त्या मूढांना माझी प्राप्ती न होताच ते याहून अधम लोह लोष्ट पाषाण वगैरे गतीला जातात हा ठायवरे संपत्ती ते आसुरी अधोगती अवधारी जोडिली ते पाठी व्याघ्रादी तामसा योनी तो अळवाळू ऐसा देहधाराचा उसाचा आती जोही तो ये मे ओलावा हिरे मग तमची होती एकसरे जेथे गेले अंधारे काळवंडे जे जयाची पापा चिळशी नरक घेते विवशे क्षीण जाय मूर्छी शिने जेने मळू जेने मळे तापू जेने पोळे जयाचे निना वेसळे महाभय पापा जयाचा कंटाळा उपजे अमंगळ मंगळा विटाळू ही विटाळा बिहे जया ऐशी विश्वाची ओखटिया अधम जे धनंजया ते होती भोगुनिया तामसा योनी आहा सांगता वाचारडे आठविता मन खिरडे कटारे मूर्खी केवडे जोडिले निरय काही सयाती असुरो संपत्ती पोषिती वावर जिया दिदले घोर पतनैशे म्हणून तुआ धनुर्धरा नोहा वेगातिया मोहरा जीवता वासु आसुरा संपत्तिवंता आणि दंभादी दोष साई हे संपूर्ण जयाचा ठाई ते तेजावी ते काही म्हणू किर त्रिविधान नरकसे द्वारं नाशन मात्मन काम क्रोधस्तथा लोभस्तस्मात् देतत्रयं त्यजेत काम क्रोध त्याचप्रमाणे लोभ असे तीन प्रकारचे नरकाचे हे द्वार आहे व आत्म्याचा नाश करणारे ते आहेत म्हणून या तिहींचा त्याग करावा परे काम क्रोध लोभ या तिहीचे थोंब थावे ते अशुभ पिकले जाण सर्व दुःखी आपुल्या दर्शना धनया पाडावू हे भलतया दिदल्या ते का पापिया नरक भोगी सुवावया लागे जगे पातकांची दाटुके सभाची ते रौरव गा तवची वरी ऐकी जती पटांतरे जव हे तिने अंतरे उठतिना आपाई ही असलग यातना ये सवंग हानी हानी नो हे तिग हेची हानी काय बहु बोलो सुवटा सांगितल्या निकृष्टा नरकाचा दारवट्टा त्रिशंकु हा या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा तो निरय पुरीची सभा सन्मान उपावी म्हणून पुढत पुढते किरीटी
हे कामादी दोष त्रिपुटी त्यजावीची वागू खटी आगवा जीवे यतैर्विमुक्त कौंतेय तमोद्वारै स्त्रीभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस ततो याति परां गतिम्. हे कौंतेया, नरकाची द्वारे असलेल्या या तिही पासून जो मुक्त होतो तो मनुष्य आत्मकल्याणाचे साधन करतो व त्या योगाने तो श्रेष्ठ गती पावतो. धर्माधिका चौहिया तो पुरुषार्थाची तैची मातू करावी जय संघातू सांडेला. हे तिन्ही जीवी जव जागते तवरी निकियाचे प्राप्ती हे माझे कान नाही कधी देव हे म्हणे. जया आपण पे पडिये आत्मनाशा जोबिये तेने न धरावी हे सोये सावधा होईये. पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाहे अंगवन काजिना जियावया जेवण काळकुटाची ये काम क्रोध लोभेशी कार्यसिद्धी जाण तैसे म्हणून ठाऊची पुशे याचा गा. जय कै अवचटे हे तिकडी साखळ तुटे तै सुखी आपुल्या वाटे चालू लावे. त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटल्या नगर त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय तैसा कामादिगे तिगे सांडिला सुख पावणे जगे संगुलाये मोक्ष मार्गे सज्जनांचा. मग सत्संगे प्रबळे सच्छास्त्राचे निबळे जन्म मृत्यूचे निमाळे निस्तरे राणे. ते वेळी आत्मानंदे आगवे जे सदा वसते बरवे ते तैसेची पाटन पावे गुरुकृपेचे. तेथ प्रियाची परमशिमा तो भेटे माऊले आत्मा तै केवी आटे डिंडिमा संसारिक हे. ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करून ठाके उभा तो एवढ्या लाभा गोसावी होय. यशास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिम. जो शास्त्र मार्गाचा त्याग करून कामाची कास धरून वागतो त्याला सिद्धी म्हणजे सुटकेचा मार्ग प्राप्त होत नाही अथवा ऐहिक सुख मिळत नाही. अशा श्रेष्ठ गतीही स्वर्ग अथवा मोक्ष मिळत नाही. नाही नावडून काही कामाधिकांचा जे ठाई दाटिली जेने डोळे आत्मचोरे. जो जगे समान सकृपो हिताहित दाविता दिपो तो मान्यो केला बापू वेदू जेने. न धरीची विधीची भिड न करीचे आपुले चाड वाढवित गेला कोड इंद्रियाचे. काम क्रोध लोभांची कास न सोडीच पाळिले फास. स्वैराचाराचे असोस वळखला रान तो सुटकेची आव्हाने. मग पिवून लाहे पाणी स्वप्नी ते कहाणी दुरीच तया. आणि परत तव जाये हे कीर्तया हे पर्यायिक ही न लाहे भोग भोगू. तरे माशा लागे भुलला ब्राह्मण पान बुडा रिगाला की तिथे पावला नसते कवालो. तैसे विषयाचे नि कोडे जेने परत्रा केले उबडे तव तुझी हानिकेकडे मरणे नेला. एवं परत्र ना स्वर्गो ना ऐक विषय भोगो तेथ केवता प्रसंगो मोक्षाचा तो. मनोनी कामाचे निबळे जो विशेषी उपाये सळे तया विषयो ना स्वर्ग मिळे ना उद्धरे तो. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म करतो मी हार्हसी. म्हणून कार्य कोणते व अकार्य कोणते याची व्यवस्था जाणण्याला शास्त्र म्हणजे वेद हेच तुला प्रमाण आहे. शास्त्रात सांगितलेले कर्म जाणून ते करणे हे या लोकी तुला
योग्य आहे. या कारणे पैबापा जया आती आपुले कृपा तिन्ही वेदांच्या निरूपा आनंद कीजे पतीच्या मता अनुसरूनी पतिव्रता अनायाशी आत्महिता भेटी चिते ना तरी श्री गुरु वचना देती देतो जतना शिष्यात्म भवना माझी पैसे हे असो आपुला ठेवा हाताती जरी आवा तरी आदरे जीवी दिवा पुढा कीजे तैसा शेषाई पुरुषार्था जो गोसावी हो मने पार्था तिने श्रुती स्मृती माथा बैसने घापे शास्त्र म्हणेल सांडावे ते राज्य तृण मानावे जे घेववी ते न म्हणावे विषयी विरुद्ध ऐशिया वैदिक निष्ठा झाली जरे सुबटा तरी के आई अनिष्ठा भेटणे गा पै अहिता पासून काढिते हित देवने वाढविते नाही श्रुती परवती मावनी जगा मनोनी ब्रह्मेशी मिळवी तवही कोणे न संडावी आगात वाही ऐशीच भजावी विशेषेशी जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्य शास्त्रे सारथे जन्मलाशी बळार्थी धर्माचे आणि धर्मानुज हे ऐशे बोधीचे आले अपेशे मनोनी अनारिशे करू नये कार्य विवेके शास्त्रेची करावे पारखे अकृत्य पुढे ते लोके वाळावे का मग अकृत्यपणे खरे निगे ते तुआ पुलेने अंगे आचरवणी आदरे चांगे सारावे गा जे विश्व प्रामाण्याची मुदे आजितो हाती असे सुबुद्धी लोकसंग्राशी त्रिशुद्धी योग्य होजे एवं आसुर वर्गो आगवा सांगूनी तेथीचे निगावा तोही देवे पांडवा निरूपिला यावरी तो पंडूचा कुमरू सद्भाव जीवेचा पुशेल तो दैन चैतन्याचा कानी ऐका संजय व्यासाच्या निरूपा तो वेळू फेडिला तया नृपा तैसा मीही निवृत्ती कृपा सांगेन तुम्ही संत माझ्या कडा देठीचा कराल बोला तरी तुम्हा माने वडा होईन मी मनोनी निजावधान मज ओळगे पसाय दान जिजोजी समर्थ होईन ज्ञानदेव म्हणे इथे श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषस्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्री श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशोऽध्याय श्लोक 24 ओव्या 473 श्री सच्चिदानंदार्पणमस्तु कृष्णार्पणमस्तु। अध्याय 17 श्रद्धादी निरूपण योग। विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझे योग निद्रा तया नमो जीव गणेंद्रा सद्गुरु तुझ त्रिगुण त्रिपुरी वेडिला जीवत्व दुर्गे आडिला तो आत्मा शंभूने सोडविला तुझ्या स्मृती मनोने शिवेशी कांटाळा गुरुत्वे तुझे आगळा तरी हळू माया जळा माझी तारुणी जे तुझ्या विके मूढ तया लागे तो वक्रतुंड ज्ञानी आशी तरी अखंड उजूची आशी दैविके दिटे पाहता सानी तरी मिलन मिलनी उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाच करीशी प्रवृत्ती करण्याचा चाळी उठिला मदगंधा निळे पूजी जशी निलोत्पळे जीवभृंगाचा पाठी निवृत्ती कर्ण ताळे आळी ते पूजा विधुळे तेव्हा मिरविशी मोकळे अंगाचे लेणे वामांगेचा लास्य विलासो जो हा जगद्रूपा भासो तो तांडव मिशे कळासो दाविशे तो हे आसो विष्णू दातारा तू होशी जयाचा सोयरा सोयरिकेच्या व्यवहारा मुखेच तो फेडिता बंधनाचा ठावो
तो जगतबंधू ऐसा भावो थरू ओळगे बुवावो तुझाशी अंगी दुजयाचे नावे तया देह ये नुरेची पै देवराया जेणे तू आपण पया केले तुझे तू ते करूनी पुढे जे उपाय घेते तवडे तया ठाशी बहुवे पाडे मागाची तो जो ध्याने सुये मानशी तया लागे नाही तो त्याचा देशे ध्यान विसरे तिनेशे वालभ तुझ तू ते सिद्धची जो नेने तो नांदे सर्वज्ञपणे वेदाही वडे बोलणे निघशी कानी मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्रे के बांधो हाव दिसची ते तुले माव भजो काही वैदिके सेवको हो पाहो तरी भेदिता द्रोहचे लाहो म्हणून आता काही नोहो तुझ लागी जे जय सर्वथा सर्वही नोही जे तया द्वया तू ते लाईजे हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा तरे नुरुनी वेगळेपण रसी भजिनले लवण तैसे नमन माझे मन बहु काय बोलो आता रिता कुंभ समुद्री रिगे तो भुचंबळत भरोनी निगे कादशी दीप संगे दीपोची होय तैसा तुझे प्रणती मी पूर्ण झालो श्री निवृत्ती आता आणि न व्यक्ती गीता सुतो तरी षोडशाध्याय शिखी ते समाप्तीचा श्लोके जो ऐसा निर्णयो निष्ठंकी ठेविला देवे जे कृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ तेच अर्जुन मानसे मने हे ऐसे कैसे जे शास्त्रे बीन नसे सुटिका कर्मा तरी तक्षकाची फडे ठाकून कैतो मनी काढे कै नाकी चाके शू जोडे सिंहाचे मग तेने जो भूविजे तरीच लेणे पाविजे एरवी काय अशी जे रिक्त कंठी तैशी शास्त्राची मोकळे कया कै कोण वेटाळी एक वाक्यतेचा फळी पैशीचे कै जाल याही एक वाक्यता का लाभे वेळो अनुष्ठिता कैचा पैसा रू जीविता येतुलाल्या आणि शास्त्रे अर्थे देशे काळे याच हुही जे एक फळे तो विपावो की का मिळे आगवयाशी म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते तरी मूर्खा मुमुक्षा येते काय गती पा हा पुसावया विप्रावो जो अर्जुन करी प्रस्तावो तो 17-18 अध्याया येथ तरी सर्व विषय विस्तृणो जो सकळ कळे प्रवीणो कृष्णाही नवल कृष्णू अर्जुनत्वे जो शौर्या जोडला दारो जो सोमवंशाचा शृंगारो सुखादी उपकारो जयाची लीला जो प्रज्ञेचा प्रियोत्तमो ब्रह्मविद्येचा विश्रामो सहचरो मनोधर्मो देवाचा जो अर्जुन उवाच ये शास्त्र विधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषान्निष्ठा तुका कृष्ण सत्वमाहो रजस्तमः अर्जुन म्हणाला हे कृष्णा जे शास्त्रविधीचे ते कर्म माहीत नाही म्हणून उल्लंघन करून केवळ श्रद्धेने युक्त होऊन पूजनादी करतात त्यांची गती काय होते बरे सात्विक राजस की तामस तो अर्जुन म्हणे तमाल श्यामा इंद्रिया फावलिया ब्रह्मा तुझा बोलू आम्हा साकांक्षुपैजी जे शास्त्रे वाचून आणिके प्राणिया स्वमोक्षू न देखे ऐशी का कै पंखे बोलिलाशी तरी न मिळेची तो देशो नवेची काळा अवकाशो जो करवे शास्त्राभ्यासो तोही दुरी आणि अभ्यासी वीरजिया होती ज्या सामुग्र्या त्याही नाही आपैत्या ते वेळी
उजो नोहीची प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहन ऐशे ठेले आपादन शास्त्रांचे जया किंबहुना शास्त्रविकी एकही न लातीची नखे म्हणून उखी विकी सांडिली जे परे निर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदतात पदत्रे साचारे तया ऐशे आम्ही होवावे ऐशी चाड बांधोने जीवे घेते तयांचे मागावे आचरावया धड्याची आखरा तळी बाळलिये दातारा का पुढांसुनी पडी करा अक्षमू चाले तैसे सर्व शास्त्र निपुण तयाचे जे आचरण तेची करते प्रमाण आपुले श्रद्धे मग शिवादिके पूजने भूम्यादिके मादाने अग्निहोत्रादी यजने करीती जे श्रद्धा तया सत्वर जत्तमा माझी कोण पुरुषोत्तमा गती होय ते आम्हा सांगितो जी तव वैकुंठ पिटीचे लिंग जो निगमा पद्माचा पराग जिये जयाचे निहे जग अंग छाया काळ सावियाची वाढू लोकोत्तर प्रौढू अद्वितीय गुढू आनंद घनू ये श्लाघिजती जेने बिके ते जयाचे अंगिके अशिके तो श्रीकृष्ण सोमुखे बोलत असे श्री भगवान उवाच त्रिविधा भवते श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विके राजसे चैव तामसी चेति तां शृणु. श्रीकृष्ण म्हणाले, प्राण्यांची ती स्वाभाविक श्रद्धा सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारची असते. ती ऐक. मने पार्था तुझा अतिशो गेगा मी जाणतसो शास्त्राभ्यासाचा आडसो मानितोशी की नुसदी याची श्रद्धा झोंबोपाशी परमपदा तरी तैशी हे प्रबुद्धा सोपे नव्हे. श्रद्धा म्हणितली यासाठी पाते जो नये किरीटे काय द्विजो अंत्यज घृष्टी अंत्यची नोहे. गंगोदक जरी झाले तरी मध्य भांडा आले ते घेवोये काही केले विचारी पा. चंदनो होय शीतळो परी अग्निशी पावे मिळो तै हाती धरिला जाळू न शके काही. का किडाची आटते पुटी पडिले सोळे किरीटी घेतले चोखासाठी नागविना तैसे श्रद्धेचे दळवाडे आंगे केर चोखडे परी प्राणियांचा पडे विभागी जै. तै प्राणी तव स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाची जी आगवे वळले हाती. तेथही 2 गुण खांचते मग एक धरे उन्नती तै तैशियाची होती वृत्ती जीवांची वृत्ती ऐशे मन धरिती मन ऐशे क्रिया करीती केली ऐशी वरिती मरोनी देहे. बीज मोडे झाड होय झाड मोडे बीजे समाय ऐशेनी कल्प कोडी जाये परी जाती न नशी. त्या परी ये अपारे होता जाता जन्मांतरी परी त्रिगुणत्व न विभिचरी प्राणियांचे. मनोनी प्राणियांचा पैकी पडिली श्रद्धावलोकी ते होय गुणा सारिकी तीही या. वे पाये वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध परी एका दोघे ओखद ये राहते. सत्वाचे नि अंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळारिगे तव रज तम उगे कापा राहती. मोडोनी सत्वाची त्राये रजोगुण आकाशा जाये तेव्हा तिची श्रद्धा होये कर्म केर सुनी. मग तमाची उठी आगे
तेव्हा त्याची श्रद्धा भंगी हो लागे, भोगा लागे भलते या. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामयोऽयं पुरुषो ये श्रद्धा स एव सः. हे अर्जुना, प्रत्येकाची श्रद्धा ज्याच्या त्याच्या सत्वादी संस्काराप्रमाणे असते. मनुष्य प्राणी हा श्रद्धामय असतो. ज्याची ज्यावर श्रद्धा असते तसा तो असतो. एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीवग्रामा माझिया. म्हणून श्रद्धा स्वाभाविक अशी पैक त्रिगुणात्मक रजतम सात्विक भेदी. जैसे जीवनाची उदक परी विशी होय मारक, का मिरया माझी तिक उशी गोड. तैसा बहुवशी तमे जो सदाची होय निमे, तेथ श्रद्धा परिणमे तेची होणी. मग काजळा आणि म्हशी न दिशे विवंचना जैशी, देवी श्रद्धा तामसी सिनी नाही. तैसेच राजसी जीवी रजोमय जाणावी, सात्विकी आगवी सत्वाचीच. आयशेनी हा सकळू जगडंबरू निखिळू, श्रद्धेचाची केवळू भूतलाशे. परे गुणत्रयवशे त्रिवेदपणाचे लाशे, श्रद्धे जे उठिले असे ते ओळखतो. तरी जाणिजे झाड फुले, का मानस जाणिजे बोले, भोगे जाणिजे केले पूर्वजन्मींचे. तैसे जिही जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही, देखिजती देवानी अवधारी पा. यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षंसि राजसाः, प्रेतान् भूतगणांश्चान्य यजन्ते तामसा जनाः. सात्विक श्रद्धेने युक्त असे मनुष्य देवाची उपासना करतात. राजस श्रद्धेने घडलेले यक्ष राक्षसांची उपासना करतात आणि इतर तामस श्रद्धेने बनलेले मनुष्य प्रेते व भूते यांची उपासना करतात. तरी सात्विक श्रद्धा जयाचा होय बांधा, तया बहुत करुणी मेधा स्वर्गे आथी. ते विद्या जात पडती यज्ञक्रिये निवडती, किंबहुना पडती देवलोके. आणि श्रद्धा राजसा घडले जे विरेशा, ते भजती राक्षसा खेचराहन. श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझपाशी, जे का केवळ पापराशी अतिकर्कशी निर्दयत्वे. जीववधे साधुनी बळे, भूत प्रेत कुळे मळे, स्मशानी संध्याकाळी पूजिती ते. ते तमो गुणाचे सार काढून निर्मिले नर, जाण तामसी चे घर श्रद्धेचे ते. ऐशी इही तिही लिंगी त्रिवेद श्रद्धा जगे, पहिये या लागे सांगताशे. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावे प्रबुद्धा, येरी दोन्ही विरुद्धा सांडाव्या. हे सात्विक मती जया निर्वाहते होय धनंजया, बागुलनो हे तया कैवल्यते. तो न पडो का ब्रह्मसूत्र, न लोढो सर्व शास्त्र, सिद्धांत न होत स्वतंत्र तयाचा हाती. परे श्रुती स्मृतीचे अर्थ, जे आपण होणे मूर्त अनुष्ठाने जगातीत वडील जे जे. तयाचे आचरती पाऊले, पाहुणे सात्विका श्रद्धा चाले. तो तिची फळ ठेविले ऐशेला हे. पै एक दिपू लावे सायाशे, आणि तेथे लावू पैसे. तरी तो काय प्रकाशे वंजिजे गा. काय एके मूल अपार, वेचून केले धवळार. तो सुरवाडू वस्ती कर न भोगे काय. हे असो तो
कळतळे करी ते तयाचीच तृषा हरी की सुवाराशीचे अन्न घरी येरा नोहे बहुत काय बोलू पैगा एका गौतमाशीच गंगा येरा समजता काय जगा वाळ झाली म्हणून आपुल्या परी शास्त्रानुष्ठिते कोसरी जाणे तया ते श्रद्धा जोवरी तो मूर्खू हि तरे अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः दंभाहंकार संयुक्ता कामराग बलान्विताः जे लोक दंभ व अहंकार यांनी युक्त होऊन अभिलाष आसक्ती यांच्या आग्रहाच्या जोरावर शास्त्रांना संबद्ध नसलेले घोर तप आचरण करतात ना शास्त्राची निकीर नावे काकरू ही नेनती जीवे परी शास्त्रज्ञा ही शिवे टेकोनी दिती वडिलांची क्रिया देखोनी वाती वाकुल्या पंडितां डाकुल्या वाजविते आपले नीची टोपे धनित्वाचे ने दर्पे साचचे पाखांडाची तपे आदरते आपुल्या पुढिलांची अंगी अंगी घालूनी कात्या रक्तमासा प्रणितया भर भरो रीचविते जळत कुंडे लाविते चेढ्यांचा तोंडे नवशिया दिती उंडी बाळकांची आग्रहांची उजर्या क्षुद्र देवता वरिया अन्न त्यागे सातरिया ठाकती एक आगा आत्म परपिडा बीजतम क्षेत्रे सुहाडा पेरिती मग पुढा ती चिपके बाहू नाही आपल्या आणि नावे तेही धनंजया न तरी होय तया समुद्री जैशी का वैद्या ते करी सळा रसू सांडी पाय खोळा तू रुगिया जीवी विफळा सवता होय नाना पडी कराचे निसळे काढी आपलेची डोळे ते वानवसा आंधळे जैसे ठाके तैसे तया आसुरा होय जे निंदुने शास्त्रांची सोय सैंग धावता ती मोह आडवी जे कामू करवी ते करविते क्रोधू मारवी ते मारिते किंबहुना माते पुरिते दुःखांचा गुंडा कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः माञ्चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान् जे शरीरामध्ये असलेल्या भूत समुदायाला क्रूश करतात व शरीरामध्ये असलेला मला दुःख देतात ते अविवेकी आसुरी बुद्धीचे आहेत असे समज आपुला परावा देही दुःख देती जे जे काही मजात्मया ती तुलाही होयशिनो पैवाचे चेनीही पालवे पापिया तया नातळावे परी पडिले सांगावे त्यजावया प्रेत बाहेरी घालिजे का अंत्यजो संभासनी त्यजिजे हे असो हाते क्षाळिजे कश्मलाते तेथ शुद्धीची आशा तो लेपून मनवे जैसा तया ते सांडावया तैसा अनुवादू हा परे अर्जुना तू तया ते देखशी तय स्मर हो माते जियान प्रायश्चित येथे मानेल ना म्हणून श्रद्धा जे सात्विके पुढती तेची पैके जतन करावी निके सर्वांपरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली भगवान की जय हरि ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु।